मंत्रालयाकडून आलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 तासात पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वसई विरार शहर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे। शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यासाठी पालिकेने 1800-233-4353 आणि 1800-2673-898 हे टोल फ्री क्रमांक तसेच 0250-233-4546 हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत। याशिवाय महानगरपालिका भवनाच्या 0250-673000 आणि 25251006 या क्रमांकावर संपर्क साधता येईल। या दोन्ही परिस्थितीची दखल वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजित पाटील यांनी आज स्वतः काय सांगाल, तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहे, पाण्याची पाहणी करताय, उद्भवलेल्या समस्यांचा आढावा घेतला। शहरातील सखल अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे 2 दिवस आणि आज तुम्ही बघितलं असेल का या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 फुटाची मोठी गटार आहे। पाणी त्याच्यातनं जाते तरी देखील अति पाणी असल्यामुळे थोडंसं रोडवर पाणी आलेलं आहे। काही ठिकाणी 1 फूट आहे, काही ठिकाणी सायन्स आहे। वसई विरारच्या अनेक भागामध्ये जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्लोप आहे डोंगरावरचं पाणी जोरात येते आणि वैतरणा खाडीचं पाणी वरती आल्यामुळे त्याचा डिस्चार्ज थोडासा स्लो झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे त्या शक्यतो घराच्या बाहेर पडू नका आणि काही इमर्जन्सी काम असेल तर निश्चित आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नंबरवर संपर्क साधा। आमचे आयुक्त असतील, उपमहापौर असतील, आमचे स्थायी समिती सभापती असतील, विरोधी पक्षनेते असतील, सभागृह नेते असतील किंवा सर्वच नगरसेवक हे विविध विभागामध्ये आता कामाला लागलेले आहेत। कालपासून दिवस रात्र चालू आहे। नागरिकांच्या अनेक ठिकाणी समस्या आहेत, जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर ते काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ज्या विभागामध्ये ट्रॅफिक करायचं त्या ठिकाणी देखील वाहनांची सोय करणं सुरू आहे। इकडे आता बस सेवा जी आहे ती चालू राहावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। अनेक ठिकाणी सक्शन मशीन जे आहे ते लावणं गरजेचं होतं, मात्र कुठेही लागलेलं दिसत नाही। बघा, सक्शन मशीनचा तसा फायदा होणार नाही या इकडे, कारण इकडे पाणी काढून टाकायचं कुठे तर सगळ्या ठिकाणी जी वैतरणा खाडीची पातळी वरती आलेली आहे त्यामुळे डिस्चार्ज स्लो झालेला आहे। तुम्ही आता इकडे बघितलं असेल का दोन्ही बाजूला 4 फुटाची गटार आहे, ती देखील भरलेली आहे, म्हणजे मोठी गटार असून देखील भरलेली आहे। तर या पावसावर पाण्यावर जातीने प्रशासन आणि आम्ही सर्वच जण लक्ष ठेवून आहेत। नागरिकांना एकच विनंती आहे, शक्यतो घराच्या बाहेर पडू नका, गरज असेल तरच बाहेर पडा।